शिक्षिका आहेत आणि त्यांना असं वाटलं की सावित्रीबाई फुलेंच्या नावाने सेवा पुरस्कार द्यावा महिलांना. त्याला ती प्रेरणा झाली. याही पूर्वी आपण 1 वर्षापूर्वी आपण पुरस्कार वितरण या ठिकाणी केलं होतं, पण त्या 5 लोकांना दिलं होतं. यावर्षी खानेकर मॅडम सुद्धा प्रेरणा झाली की त्यांनी आपल्या सासूबाईच्या नावाने पार्वताबाई खानेकर यांच्या नावाने त्यांनी 2 पुरस्कार दिले आणि मंगरुळकर ताई यांनी आपल्या सासूबाईच्या नावाने 3 पुरस्कार दिले. वच्छलाबाई मंगरुळकर. खरं म्हणजे सासूच्या नावाने सुनेने पुरस्कार देणे मोरेसर हीच मोठी क्रांती आहे. ज्यांच्यामुळे आले त्याचं नाव म्हणजे महात्मा फुले यांचा फोटो इथे लावलेला आहे. तो फोटो आहे आणि तो फोटो ग्रामगीतेत सुद्धा आहे. माझं त्याच्या खाली लिहिलं आहे. काय लिहिलं आहे माहिती आहे? लाख बोल क्या म्हणी थोर एकच माझा कंठ बघा. खालची उभी बघा. माझं लिहिलं आहे. आणि इतकंच नव्हे तर 20व्या अध्यायामध्ये लिहिले बघा. इतक्या सुंदर लिहिले आहे महाराजांनी. त्या तुम्हाला आता वाचून दाखवतो 2 मिनिटात. महाराजांनी असं लिहिलं आहे की काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद. स्त्रियांनी वेद लिहिले म्हणते महाराज. काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, नाही केला ब्रह्मवाद, नाना विद्या कला भेद, यात प्रवीण कितीतरी स्त्रिया. म्हणजे याच्यामध्ये स्त्रिया प्रवीण होत्या. काय स्त्रियांनी युद्ध नाही केले, काय स्त्रियांनी पती पुत्र नाही प्रोत्साहन दिले, काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पले वृद्धांसाठी. ग्रामगीतेत लिहितात हजारो स्त्रिया खुणाहुनी नाजूक परी वृद्धासाठी झाल्या राख, त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेची आहे. ग्रामगीता सांगते. आणि म्हणून महाराज असं लिहितात समाजी जो पुरुषाशी आदर, समाजी जो पुरुषाशी आदर, तैसाची महिलाशी असावा व्यवहार, किंबहुना अधिक त्यांचा विचार झाला पाहिजे समाजी. ग्रामगीतेप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आहे. महिला प्रमुख आहे, त्यांचं उद्बोधन झालं आणि महिलांचा सन्मान या ठिकाणी होते. खरं म्हणजे आता ताई बोलले ही गोष्ट खरी आहे की तो काळ फार कठीण होता, विषम होता, प्रतिकूल होता. पण आजच्याही काळामध्ये सावित्रीच्या लेखी त्यांच्या प्रेरणा घेऊन आज काम करत आहे. आता काही पहिला सिलेक्ट केल्या त्या संगीत क्षेत्रातल्या आहेत. हिवरेताई संगीत क्षेत्रातल्या आहेत, संगीतातल्या विशारद आहे. आमच्या मायकलवर ताई आमच्या ITI मध्ये आल्या होत्या योगा शिकवायला. पारधी त्या गुगुच्या आहेत, त्या बिलकुल बोलत नाही. परंतु सगळे कामं येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणे, त्याची सेवा करणे आणि गुरुदेव सेवा करणं कोणतेही काम असो, स्वच्छतापासून सगळे काम आमच्या उर्मिला ताई करते जोरदार. आणि योगाची खूपच गरज आहे. आणि म्हणून योगा जर आपण महिलांनी केलं म्हणजे घरी पुरुष कसा तरी करतो, हे गरजेचं आहे. कमीत कमी गडचिरोलीला होतो तर आपण मॅडम सायकल मंडळ होतं, तर मी एकटाच आलो होतो गडचिरोलीमध्ये. तर आम्ही सांगितलं त्यांचे पोट मोठे होते की नाही, आम्ही सायकल मंडळ सांगितले. म्हणजे सायकल घेऊन संध्याकाळी रोज फिरायला निघायचं. सायकल स्नेही मंडळ. तर ते भगिनी आमच्या ओळखी झाल्या. ते मला बारीक बारीक म्हणाले, भाऊ आमच्या घरच्याला घेऊन सोबत कोण बाहेर निघलाय. सांगायचा अर्थ असा की घरी दिवसेंदिवस सवय वाढते, तब्येत खराब होते. आणि मग योगा केलं पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे आणि सेवा सुद्धा केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अशा क्षेत्रातले आम्ही 5 महिलांना निवडलेला आहे. त्या सर्वांचा जोरदार टाळ्या लिहितात. जैशी मुलांची संघटित सेना, तैशी स्त्रियांची असावी संघटना. आपल्या सुखदुःखाच्या भावना प्रकट व्हाव्या समान संमेलनी. महिलांची संमेलन झाली पाहिजे, महिला एकत्र बसल्या पाहिजे. रोजचे काम राहतातच, 10 मिनिटं काही हरकत नाही बसायला. इच्छा झाली आपण काय करावं आणि आपण थोडंसं आपल्याकडनं सेवा व्हावी. नाही बघा, लहान काम करताय, बचत गटाचं काम तुम्हाला करताय. बचत गट लहान मुलाला संस्कार वर्ग करता येते, सेवा करण्याचं काम करता येते, प्रार्थनेच्या महिलांना आणता येते, प्रार्थनेला चित्रकलाचा वर्ग घेता येते, मुलींना वाड्यातल्या मुलींना रांगोळी शिकवता येते, मेहंदी शिकवता येते, ग्रामगीता वाटप करता येते, प्रार्थनेची पुस्तकं वाटप करता येते, पीठगुड संघाच्या निमित्ताने गायन शिकवता येते, संगीताचे वर्ग करता येते. हे जमलं नाही तर आपला घराचा परिसर स्वच्छता करता येते. कोणतेही काम. माझा एक मित्र भेटला, तो रिटायर झाला मॅडम, आणि त्यांनी म्हटलं की सर मला समजत नाही मी काय करू.
अगदी सोपं काम सांगतो म्हणून तुला. बँकेत जायचं, एक पेन घेऊन बसायचं. अनेक लोक येतील, त्याला फॉर्म भरता येत नाही, विड्रॉल फॉर्म फक्त भरून द्यायचं, झाली सेवा. तुला पेन्शन तर भेटते, नुसतं म्हणून की फॉर्म भरून तर दे. एक पेन घेऊन जा, एक त्याला आग लावायचं घेऊन स्टॅम्प पॅड, झालं तुझं काम, झाली सेवा. तुझं नाव घेऊन म्हणलं आणि टोपी लावून जा मला भरली, म्हणजे तर फक्त माझं काम होतं. तो कोणते मला हात लावून आणि सेवा करून कशी करतात, काही वेगवेगळे माध्यम आहे. तुम्ही चिंतन करा, ग्रामगीता वाचा, मला दिशा मिळते आणि आपल्या घरी चांगलं. जसं सावित्रीबाई फुलेनी महात्मा फुलेला साथ दिला, तशी आपल्या मिस्टरांना साथ द्या. भांडण लहान गोष्टीत भांडण करू नका, आणि भांडणाचा बाहेर आवाज येऊ देऊ नका. भांडण होणारच आहे, पण तरी ते बाहेर येऊ नये आणि चांगलं वातावरण राहील, हसी मजाक राहिलं पाहिजे.